साक्षी कृष्णा राठोड। मी वर्ग 7वी शिकते। मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडीची विद्यार्थिनी। मी हे पुस्तक वाचलं। ह्या पुस्तकाचे नाव आहे बालमित्रांची छान छान गाणी, बालकाव्य संग्रह। हे बालकाव्य संग्रह आहे, म्हणजेच आपल्या सर्वांसाठी हे पुस्तक आहे। मी ह्याच्यामधून खूप काही ज्ञान मिळालं। ह्यामध्ये खूप साऱ्या कविता आहेत। त्या कविता तर मला फारच आवडल्या। ह्या पुस्तकाचे कवी आहेत प्रदीप गुरुजी पिंपळनेकर, रमाई सूत ह्यांनी हे आहेत। आणि ह्या पुस्तकाचे प्रकाशन केलेले आहेत हृदय प्रकाशन। मित्रांनो, ह्या पुस्तकाची पृष्ठसंख्या आहे 120। ह्या पुस्तकाची किंमत आहे 160 रुपये। हे पुस्तक अगदी सुंदर आहे। ह्या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या कविता दिलेल्या, त्या कवितांनी मला खूप सारं ज्ञान दिलं। त्या कविता म्हणजे खूप साऱ्या कविता आहेत, म्हणजे किती आहेत तर ते 47 कविता आहेत। त्या कवितांनी मला खूप सारं ज्ञान दिलं। त्यामधील काही कविता मला सर्वात जास्त आवडल्या। त्या कविता म्हणजे पहिली कविता म्हणजे मला सर्वात जास्त आवडलेली कविता म्हणजे पाखरांची शाळा। मला कळाले की पाखरांची पण शाळा असते। जसं आपण आपल्या शाळेत आपली शाळा भरवतो, तसंच पाखरं सुद्धा आपली शाळा भरवतात। हे पाहून मला फार आनंद झाला। आणि त्यामध्ये हेडमास्टर म्हणून काळोबा दादा आले, हे पाहून तर मला फारच आनंद झाला। आणि दुसरी कविता म्हणजे नाव माझं। ही कविता पण मला फार आवडली। ह्या कवितांनी मला पण खूप छान ज्ञान दिलं। ह्या पुस्तकामधून मला कळाले की कविता कशा तयार करायला पाहिजे, त्यांना आकार कसा द्यायला पाहिजे, हे मला ह्याच्यामधून शिकायला भेटलं। नाव माझे ह्यामधील मी तुम्हाला एक कडवं सांगते। म्याव म्याव दद्दू पिऊ, नाव माझं मन्नी म्याव। हे मला फार आवडलं। ह्यापासून आपण कोडं पण तयार करू शकतो। आपण परिपाठामध्ये ह्यामधले एक कोडं पण घेऊ शकतो। हे पाहून मला फार आनंद झाला। आणि मी पण आजपासून ह्यामधील एक कोडं वाचत जाईल। आणि मला ह्यामधील अशा खूप साऱ्या कविता आवडल्या। रोबोट ही कविता तर मला फार ज्ञान देऊन गेली, कारण आजच्या या जीवनामध्ये सगळं काम रोबोटच घेत आहे, हे याच्यामध्ये दिलेलं आहे। आणि आता आपण जे शेती करतो त्याची पण जागा रोबोटच घेत आहेत, हे मला ह्याच्यातून शिकायला भेटलं। आणि मित्रांनो, आपण जे शेती करतो ना, त्याची जागा रोबोट घेतलं तर माणसं काय करणार, ह्याच्यामध्ये दिलेले। त्यामधील एक कडवं मी तुम्हाला सांगते। घर काम करायला, झाडू मारायला, फरशी पुसायला, धुणं भांडी करायला, स्वयंपाक बनवायला आला नवीन माणूस, नाव त्याचं रोबोट। खरंच आता सगळी कामं रोबोटच करत आहेत। लाईट चालू करणं, आता तर रोजच्या दर घरामध्ये रोबोट आले आहेत आणि ते काहीतरी कामच करत आहेत। लोकांचं बाईंचं काय काम राहील, ह्याच्यामधून आपल्याला ते पण शिकायला भेटलं। ह्याच्या दर कवितामधून मला खूप सारं ज्ञान भेटलं। फू बाय फू ही तर मला फारच आवडली। सर्वात जास्त आवडणारी कविता म्हणजे फू बाय फू। त्यामधलं एक कडवं तुम्हाला मी सांगू इच्छिते। फू बाय फू झिम्मा फू, खेळतेस का ग झुला तू बाय झुला तू। ही कविता तर मला फार आवडली। आणि मित्रांनो, ह्यामध्ये दर अशा कविता आहे की ज्यांनी मला खूप सारे ज्ञान दिलं। आणि मी प्रदीप गुरुजी पिंपळनेकर ह्या सरांचे फार आभार मानते की त्यांनी इतक्या छान कविता ह्याच्यामध्ये लिहिल्या आणि त्यांनी मला इतकं सारं ज्ञान दिलं। मित्रांनो, जर ह्या सरांनी आपल्याला 10 प्रती ह्या पुस्तकाच्या 10 कविता संग्रह पाठवल्या नसत्या, तर आज आपण ह्यामधल्या रोबोट, ह्यामधलं तंत्रज्ञान हे आपण काही शिकलोच नसतो। आणि ह्यामध्ये प्राणी, पक्षी, फुलं, फळ ह्या सगळ्यांविषयी एक कविता लिहिलेली। तुम्ही हे पुस्तक नक्कीच वाचा। ह्यामधील कविता कडवांनी जितकी मला माहिती दिली, त्याहून दुप्पट माहिती तुम्हाला पण मिळू शकते। आणि ह्याच्यामधल्या दर कडवांनी, दर वाक्यांनी मला खूप सारे ज्ञान दिलं आहे। ह्यामधील काही कडवं मी माझ्या अमृतकंच्या पण वहीमध्ये लिहिलेले। इतके छान कविता आहेत, तर ते आपण ती पण वहीमध्ये लिहायलाच पाहिजे। मित्रांनो, हे पुस्तक तुम्ही नक्कीच वाचा आणि ह्यामधलं ज्ञान नक्कीच चोरून घ्या। मी पुन्हा एकदा प्रदीप गुरुजींचे फार आभार मानते की त्यांनी आम्हाला हे पुस्तक पाठवले। धन्यवाद।